मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी। राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गलगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर। इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, राहण्यासाठी आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल, संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे। फैजपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांनी घेतला कार्यभार। लेवा जगत न्यूज, फैजपूर। ऐतिहासिक फैजपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून भाजपच्या दामिनी पवन सराफ यांची निवड झाल्यानंतर आज गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी त्यांनी औपचारिकरित्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्या निवासस्थानापासून भजनी मंडळी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत श्रीराम नामाचा जयघोष करण्यात आला। त्यानंतर सर्वांनी शहरातील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतले। दर्शनानंतर दामिनी सराफ नगर परिषद कार्यालयात जाऊन नगराध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारला। नगर परिषद कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्याधिकारी अविनाश दांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित नगराध्यक्षा दामिनी सराफ यांचे स्वागत व अभिनंदन केले। कार्यभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्षा दामिनी सराफ यांनी सांगितले की सर्व नगरसेवक, नगरसेविका व प्रशासनाला सोबत घेऊन फैजपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल। शहरातील पाणी पुरवठा, वीज, गटारी, स्वच्छता, रस्ते व स्ट्रीट लाईट या मूलभूत नागरी सुविधांवर विशेष लक्ष देण्यात येईल। पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन नियमित पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन योग्य नियोजन करण्यात येईल। तसेच बंद पडलेले स्ट्रीट लाईट दुरुस्त करून आवश्यक ठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। फैजपूर शहरातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। मिळालेल्या मतांचे ऋण कायम स्मरणात ठेवून शहराच्या विकासासाठी अहोरात्र काम करू, असा विश्वास नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांनी व्यक्त केला। यावेळी सर्व गटनेते, उपगटनेते, नगरसेवक व नगरसेविका, भाजप व शिवसेना युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येऊ द्या, तुम्ही बोला नाही मध्ये येऊ द्या। नगरसेवकांना बसू द्या, मस्त कुठं घ्या, आता सर्वेंद्र बाजूला फक्त नगरसेवकांचा घेतलं तर बरोबर।
स्वीकारताना शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मनाशी घेतलेला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणे, जसे की स्वच्छ पाणी पुरवठा, गटारी, ड्रेनेज, रस्ते, आरोग्य सेवा यांना सक्षम करणे हा माझा पहिला ध्यास राहील. आणि शहरातली जी अडखडलेली कामे आहेत, विकासाची कामे, ती गतीने पूर्ण करून नवीन विकास प्रकल्पासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यावर मी भर देणार आहे. आणि महिला, युवक आणि व्यापारी वर्गासाठी विशेष योजना राबवून फैजपूरला एक आदर्श, स्वच्छ आणि विमुख शहर बनवण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी आणि नागरिकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देणे ही माझी पुढील वाटचाल आहे. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत, LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. संपर्क करा विलास पाटील 7558881156 किंवा सागर पाटील 8398391178. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.